मस्त कुरकुरीत अशी भजी. जर ही भजी तुम्ही खाल्ली तर कांदा भजी आणि मिरची भजी विसरूनच जाल. नमस्कार मंडळी, अगदी नवीन रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. तुम्ही कधी घोसाळ्याची भजी हे नाव ऐकले का? तर होय, आज आपण याच घोसाळ्याची भजी बनवणार आहे. तर मी इथे 2 घोसाळे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते बारीक मोठ्या पद्धतीने किसून घ्यायचे आहे. तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही इथे किसून घेऊ शकता. आणि मी त्याच्यामध्ये आता 4 चमचे बेसन पीठ टाकलेले आहे, चिमूटभर ओवा टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेले आहे, 2 चमचे मी इथे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मी ओवा घेतलेला हातावर चुरून, त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला या किसलेला जो घोसाळा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला बिन पाणी घालता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. जसे आपण इतर भजीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण अजिबात येथे पाण्याचा वापर करायचा नाही. जे आपण किसलेले इथे घोसावळे होते त्यांना जे मिठाचं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. आता आपल्याला तेल पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही भजी सोडून द्यायची आहे. भजी सोडून झाल्यानंतर गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी पूर्णपणे गोल्डन कलर होऊपर्यंत भाजून घ्यायची आहे. ही भजी भाजताना मीडियम गॅसवरच भाजावी, म्हणजे आतपर्यंत पूर्णपणे भाजतात आणि खायलाही खूप कुरकुरीत अशी होतात. आता आपली भजी भाजलेली आहे, आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.